बसा. काय झालं नेमकी सकाळी? सकाळी तेच गावात भांडणं करायला आले. बरं ठीक आहे. हां, पुढं काय झालं? गावात भांडणं करायला आम्हाला मी माणूस उभा असताना मला गचंडी दिली त्या पोरांनी. आणि मग पोरांची झाली म्हणजे आमच्या गावात आली मारामारी करण्यासाठी पांगरीवरून. आपण तुम्ही ती काठी मारताना ती गणेशच्या डोक्यात लागली. काठी माझी यांनी हिसकून घेतली होती कोणी? त्या पांगरीच्या पोरांनी. आणि त्यांनीच मारायला सुरुवात केली. आणि माझी काठी मी टिकीतोय, माझ्या हात पाय दुखत आहे, माझ्या पाय फ्रॅक्चर आहे. आणि त्यांनी माझ्या हातातून काठी घेतली, त्यांनी मी. मग गणेशच्या डोक्यात काठी कोणी मारली? मग त्या पांगरीच्या पोरांनी मारली. त्याचं नाव नाही मला माहिती, पण तो पोर याचा पांगरीचाच होता. मग गणेशने काय नंतर त्यांना गाडीने उडवलं काय? गाडीने उडवल्या मागून गाडीला काही लागन ना, गाडीला मोटरसायकल तर लागन ना, गाडीला उडवल्या तेच तर होईन. आमच्या गाडीला तर तेच होईन का नाही? थोडंफार तेच तर व्हायला पाहिजे ना. आता हेच वायबल झाले, पिले होते का काही, तेच गेले मोरी पैसे. गाडीने उडवल्या, गाडीला कुठं तरी तेच पाहिजे ना, मरगडाला म्हणा, बंपरला म्हणा. काय भांडणं झाली का पण? म्हणजे तुम्हाला काय सकाळी लक्षात आलं? भांडणं कशा मला माहितीच नाही बरं का. ते गावात आलते ना रात्रीचे, गणेश गावाला गेला तर तो आला 11 वाजता. तर ही पोरं ती पारा बसली. आणि तिच्या आदल्या दिवशी आमची बॅटरी आणि 10-15 लिटर डिझेल गाडीतून काढून गेलं मोठ्या. तर तेव्हा मग तो म्हणला बॅटरी माहिती गेली एक आणि डिझेलही गेलं. तो एक मुलगा म्हणत होता तुम्ही रात्री त्याला काठीने मारलं. कोणता? माझीच काठी घेतली त्याने इसकडून, त्यांची मारामारी चालू. तुम्ही रात्री मारलं त्या मुलाला नाही का, ड्रायव्हरला? कोणत्या ड्रायव्हर? कोण ड्रायव्हर होता? ड्रायव्हर काहीच कोणीच नाही. एक पोरं होती याची. ड्रायव्हर कोण होता? बरं, रात्री चोरी झाली म्हणून तुम्ही त्यांना इजरा गेली? आमच्या गावात येऊन मारामारी वाटकळमध्ये, शिवाय देवळापाशी गावाच्या तिथे. बघा ना बिअरिंग द्यायची. तुमचं म्हणणं तेच पोरांनी येऊन तुम्हाला मारहाण केली? मारामारी केली. तुम्ही कोण? गणेशच्या मी बहीण आहे का? बरं, जरा माईक जरा हातामध्ये. काय झालं आता? हे सगळे युवक तर तुमच्या म्हणजे भावावर आरोप करतायत. ऐका ना, त्यांना उडवलं. ऐका मी सांगते. हा, सकाळी रात्री आमची 4-5 दिवस झाले तेव्हा डिझेल 40 लिटर डिझेल आणि एक ट्रॅक्टरची बॅटरी चोरी गेली. हा, म्हणून 1 वाजले होते रात्री. तर भाऊ काय म्हटला, 1 वाजले, तुम्ही एवढं रात्रीचे काय काम आहे ना इथं? एवढं बस JCB उघडच होतं. विचारलं. आणि तर मग ते सोन्या दिघे म्हणून एक तो आला, ते मिटावलं त्यांचं, ते गेली. आता सकाळी भाऊ एका पारगावला दुकान आहे खत औषधाचं, तो दुकानावर चालला होता. हे 3-4 जण परत आली आणि पाण्याचे जारवाला आहे ना, हा तिथं जार घ्यायला गेला होता अक्षय बोरलेच्या इथं. मग पाणी घ्यायला गेला, हे तिथं आली, त्याला म्हणते तुला आता इथं सोडणार नाही, तुला तुझ्या गावात येऊनच हानीतो. ते झालं, ते परत ते आमचंच काम घेतले. टपालांचं पोरग आहे, त्यांनी पत्र टाकायचं आमचंच काम घेतले. तो आला, तो काम करीत होता, त्यांनी पण मिटावलं, यांना काढून दिलं. हे परत आली, भावाला मारलं, माझ्या मुलाला मारलं आणि लय मारामारी झाली. भावाच्या डोक्यातून बिकातून इकडून रक्त आलं, म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो. तर हॉटेल रानमळा आहे तिथून आहे का, यांनी आमच्या बोलेरोच्या पुढं रोडमधून गाडी घेतली. तर आमच्या मागं पिकअपवाला, एक कॅरीवाला, आम्ही एवढी जण होतो. तर आम्ही ब्रेक मारले का, ते आम्हाला कॅरीवालीने ते आम्हाला येऊन ठोकायची बारी. तर आम्ही येता का, हे यांची व्हायबल झाली स्टँडला, पांगरीच्या स्टँडला हे यांची व्हायबल झाली. आणि हे म्हणतात का बोलेरोने उडवले तुम्ही आम्हाला. मग आता काय करायचं? यांनी गावात येऊन मारामाऱ्या केल्यात सकाळी 9 वाजता. आणि आम्ही पोलीस स्टेशनला चाललो होतो आणि हे म्हणतात यांनी आम्हाला उडवले. त्यांचा आरोप आहे गणेशने त्यांना उडवलं. हा, त्यांचा आरोप आहे, पण आम्ही उडवलंच नाही साहेब. आम्ही होतो, मी होते, माझी मुलगी होती, माझा मुलगा होता, माझा एक भासा होता, हा भाऊ होता, हा आम्ही एवढी होतो. त्यांच्याकडे व्हिडिओ आहेत का ते दरीत वगैरे खाली खड्ड्यात गाडी पडलेली? मग ते कसं काय? ते त्यांनी तिथं जाग्यावर येऊन काढले असते ना, आम्हाला ते नाही माहिती. पण एक आम्ही पोलीस स्टेशनला, भावाचं एवढं रक्त आलं ना म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला येत होतो सकाळी. जेव्हा त्यांचा असा आरोप आहे की ह्या गाडीने उडवलं, त्या गाडीत तुम्ही देखील होता? हा, आम्ही होतो. मुलगी होती माझी, हा माझा मुलगा होता, माझा एक भासा होता. आम्ही एवढी पोलीस स्टेशनला त्या गणूला घेऊन येत होतो, त्याच्या डोक्यातून रक्त येत होतं. आता पण बघा तुम्ही, त्याच्या आखी रक्तानी कपडे भरलेली. तुमचं म्हणणं आहे की तुमच्या भावाने काय उडवलं? नाही उडवलं. हा, ते व्हायबल झाली आणि ते पडली, आमच्या डोक्यात पडली होती. ते तुम्ही पाहिलं? आम्ही पाहिलं होतं त्यांना, ते पडलेली. आम्ही आणि आमच्या मागे का पिकअपवाला होता, कॅरीवाला होता आणि एक स्विफ्ट गाडी सुद्धा होती. साधारण किती वाजता झालं काय? माझ्याकडे ना मोबाईल नव्हता, मला ते सांगता येणार नाही, पण आम्ही पोलीस स्टेशनला येत होतो.
किती लोक टू व्हीलर किती जण होते? ते 4 जण होती.